तर सर्वप्रथम परीक्षा पोर्टल ॲप्लिकेशनच्या या प्लॅटफॉर्मवर मी सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। तर आपण आत्ताच्या आपल्या या व्हिडिओमध्ये स्कूल लॉगिनबद्दल माहिती जाणून घेऊयात। तर आता आपण परीक्षा पोर्टल ॲप्लिकेशनचा डेमो घेऊया। तुम्ही या ठिकाणी तुमच्या स्क्रीनवर बघू शकता परीक्षा पोर्टल ॲप्लिकेशनचं हे लॉगिन पेज आहे। या ठिकाणी एक स्टुडंट लॉगिन आहे, ज्या ठिकाणून विद्यार्थी लॉगिन करतात, आणि या ठिकाणी स्कूल लॉगिन आहे। परीक्षा पोर्टल ॲप्लिकेशन आपण दोन पद्धतीने वापरू शकतो। एक, शाळा आणि जे काही खाजगी क्लासेसचे शिक्षक असतात ते आमच्याकडून ॲपचं लॉगिन घेतात। त्यांच्या शाळेमधील किंवा खाजगी क्लासेसचे जे विद्यार्थी असतील ते सर्व विद्यार्थी त्यांच्या लॉगिनच्या माध्यमातून ते ॲड करतात, आणि शाळा आणि क्लासेस हे स्वतः पण ह्या ॲपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या नोट्स, त्यांना देण्यात येणाऱ्या टेस्ट या सर्व असाइन करू शकतात, ते मॅनेज करू शकतात, त्याच्यावरून रिझल्ट पण काढू शकतात। आणि एक असतं आमच्याकडून कंपनीकडून विद्यार्थी इंडिव्हिज्युअल आपल्याकडून लॉगिन घेत असतो, आणि ते जे लॉगिन असतं त्या लॉगिन आयडीच्या नुसार विद्यार्थी स्वतःसुद्धा टेस्ट देऊ शकतो, स्वतःचा अभ्यास स्वतः करू शकतो। तर दोन प्रकारे हे ॲप्लिकेशन आपण हे वापरण्यात येऊ शकते। एक शाळेच्या क्लासच्या माध्यमातून, एक विद्यार्थी स्वतः वापरू शकतो। तर सर्वप्रथम आपण शाळा हे ॲप्लिकेशन कसं वापरतात, ते विद्यार्थ्यांची कशी तयारी करून घेतात, ही गोष्ट जाणून घेण्याचा प्रयत्न करू, आणि त्यानंतर आपण विद्यार्थी कसं वापरतात ते जाणून घेण्याचा प्रयत्न करू। तर सर्वप्रथम आपण स्कूल लॉगिन करू। या ठिकाणी बघा, अशा पद्धतीने हे स्कूल लॉगिनचं आपलं स्क्रीन आहे। या ठिकाणी ज्या शाळा आपल्याकडून हे ॲप घेतात त्या शाळेला आपण अशा पद्धतीचं स्कूल लॉगिन देत असतो, आणि त्या स्कूल लॉगिनच्या मदतीने ते त्यांच्या शाळेचं जे काही लॉगिन आहे ते या ठिकाणी करतात। आता बघा, हे एक स्कूल लॉगिन आहे, हे आमच्या परीक्षा पोर्टलचं डेमोचं लॉगिन आहे। तुम्हाला डेमो देण्यासाठी मी एक तयार केलेलं आहे। तर अशा पद्धतीने स्कूल लॉगिन होतं। आता या स्कूल लॉगिनमध्ये तुम्ही जर बघितलं, या ठिकाणी राईट हँड साईडला या ठिकाणी त्या शाळेचं नाव येतं, त्या शाळेचा लोगो येतो। आता हे आमचं स्वतःचंच लॉगिन असल्यामुळे आमच्या स्वतःचं परीक्षा पोर्टलचं नाव येत आहे आणि लोगो येत आहे। तर ह्या डॅशबोर्ड ह्या स्कूल लॉगिनचा आहे। तर या डॅशबोर्डमध्ये काय काय आहे तुम्ही या ठिकाणी बघा। या ठिकाणी मुख्यतः दोन सेक्शन आहे। एक स्टडी मटेरियलचा सेक्शन आहे, ज्याच्यामध्ये ॲड नोट्स कशा ॲड करायचे तो पार्ट दिलेला आहे। दुसरा आहे असाइन नोट्स, त्या नोट्स विद्यार्थ्यांना कशा असाइन करायच्या। आणि जो पहिला पार्ट आहे स्टडी मटेरियल सोडता, तो म्हणजे काय, परीक्षा पोर्टल। हा परीक्षा पोर्टल जो पार्ट आहे याच्यामध्ये बघा तुम्ही या ठिकाणी मॅनेज टीचर, की ज्या कुठल्याही शाळेला जर त्या शाळेचे टीचर ॲड करायचे असेल तर त्या ठिकाणी एक टीचरचा सेक्शन दिला आहे। मग कुठल्या बोर्डचं शिक्षण आहे, कुठल्या वर्गाचं आहे, त्या सर्व शिक्षक आपण ॲड करू शकतो। या ठिकाणी शाळा बोर्ड ॲड करू शकतात, की कुठल्या बोर्डची शाळा आहे तो बोर्ड आपण या ठिकाणी ॲड करू शकतो। त्या बोर्डमध्ये आपण क्लासेस ॲड करू शकतो, कुठल्या वर्गापर्यंतची शाळा आहे, पहिली ते 12वीची शाळा आहे की पहिली ते 10वीची शाळा आहे की पहिली ते 7वीची शाळा आहे, त्या ठिकाणी या ठिकाणी बघा बोर्ड अंतर्गत आपण क्लास ॲड करू शकतो। आणि त्या बोर्ड आणि त्या क्लासच्या अंतर्गत कुठल्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षा आहे त्या स्पर्धा परीक्षांची आपण या ठिकाणी नाव टाकू शकतो। आता ऑलिम्पियाड आहे, या ठिकाणी बघा JNV स्कॉलरशिप आहे, अशा विविध ज्या काही स्पर्धा परीक्षा आहे, NTची आहे, NNMSची स्पर्धा परीक्षा आहे, अशा सर्व स्पर्धा परीक्षा आपण या ठिकाणी त्या स्पर्धा परीक्षांचे नावं वर्गणीय भरू शकतो। त्यानंतर काय आहे, त्यानंतर मॅनेज सब्जेक्ट आहे। अशा या ज्या विविध स्पर्धा परीक्षा वर्गणीय आहे त्या स्पर्धा परीक्षेमध्ये कुठले विषय आहे ते विषय आपण या ठिकाणी टाकतो। ते जे विषय आहे त्या विषयामध्ये कुठले चॅप्टर आहे, म्हणजे बघा प्रत्येक वर्गणीय ज्या काही स्पर्धा परीक्षा आहे त्या स्पर्धा परीक्षेमध्ये कुठले विषय आहे आणि त्या विषयामध्ये कुठले चॅप्टर आहे, आपण ते चॅप्टर पण या ठिकाणी असे भरतो। त्यानंतर काय आहे, त्या चॅप्टरमधले कुठले टॉपिक आहे, त्या चॅप्टरमध्ये कुठले सब टॉपिक आहे, म्हणजे बघा म्हणजे इतकं डिटेलमध्ये आपण या परीक्षा पोर्टलमध्ये माहिती भरतो। अर्थात ही सर्व जी काही माहिती आहे किंवा जे काही क्वेश्चन आहे किंवा ज्या काही नोट्स आहे त्या कंपनीच्या माध्यमातून टाकून दिले जातात, त्या काही शाळेला भरायच्या नसतात। म्हणजे तुमच्या लक्षात आलं की प्रत्येक जी काही सब्जेक्ट आहे किंवा क्लास वाईज जे काही एक्झाम आहे त्या प्रत्येक एक्झामची जी काही माहिती आहे त्याच्यामध्ये कुठले विषय आहे, त्या एक्झाममध्ये कुठले विषयामध्ये चॅप्टर आहे, त्या चॅप्टरमधले कुठले टॉपिक आहे, त्या टॉपिकमधले कुठले सब टॉपिक आहे, ही सर्व जी काही माहिती आहे ही कंपनीच्या माध्यमातून तुम्हाला भरून दिली जाते। आणि अशा इत्थंभूत सिलेबस प्रत्येक टॉपिकने आहे, प्रत्येक सब टॉपिकने आहे। हा सर्व अभ्यासक्रम जो आहे तो या परीक्षा पोर्टल ॲप्लिकेशनमध्ये टाकून दिला जातो। या ठिकाणी तुम्ही बघू शकता, बघा याच्यामध्ये दिले कुठला टॉपिक आहे, कुठला सब टॉपिक आहे, बघा म्हणजे कुठला बोर्ड असो ही सर्व माहिती याच्यामध्ये आपण भरून दिली आहे। मग त्यानंतरचा पुढचा पार्ट आहे क्वेश्चनचा, म्हणजे मग आपण जे क्वेश्चन भरतो या परीक्षा पोर्टल ॲपमध्ये हे क्वेश्चन टॉपिक वाईज चॅप्टर वाईज आहे। हे फक्त क्वेश्चन नाही आहे। कुठलाही मुलगा समजा इंग्लिश मिडियम आहे, ते इंग्लिश मिडियममध्ये 8वीचा वर्ग आहे, 8वीच्या वर्गामध्ये स्कॉलरशिपची एक्झाम आहे, त्या स्कॉलरशिपच्या एक्झाममध्ये इंग्लिश विषय आहे, त्या इंग्लिशमध्ये एक वॉकॅब्युलरी चॅप्टर आहे, आणि त्या वॉकॅब्युलरीमध्ये एक कुठलाही समजा अँटोनिम्स आहे तर सब टॉपिक आहे। तर ह्या अँटोनिम्स टॉपिक सब टॉपिक्समध्ये एक प्रश्न आपण या ठिकाणी असा तयार करू शकतो। त्या प्रश्नामध्ये आपण ऑब्जेक्टिव्ह 4 ऑप्शन देऊ शकतो, एक्सप्लेनेशन टाकू शकतो, आणि असा क्वेश्चन आपण त्या ठिकाणी भरू शकतो। म्हणजे अशा पद्धतीचे टॉपिक वाईज चॅप्टर वाईज क्वेश्चन ह्या ॲप्लिकेशनमध्ये भरले जातात। त्यासाठी सर्व आपण हे टॉपिक चॅप्टर क्लास सगळे भरून घेतले होते। आता तुम्ही म्हणाल असं एक क्वेश्चन भरावा लागतो का, तर अर्थात नाही।
तर आपण हे सर्व प्रश्न एक्सेलच्या माध्यमातून भरतो विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंद. आपण जवळपास 5 ते 10,000 क्वेश्चन 2-4 सेकंदमध्ये आपण यामध्ये अपलोड करू शकतो. आणि हे सर्व प्रश्न जे आहे टॉपिक वाईज, चॅप्टर वाईज किंवा नोट्स आहे, ह्या सर्व कंपनीच्या माध्यमातून भरून दिले जातात. ज्या शाळेंना आमच्याकडे जे अवेलेबल एक्झाम आहे त्या सर्व आम्ही देतोच. त्यानंतर त्यांना जर पाहिजे असेल ऑन डिमांड ते सुद्धा क्वेश्चन आमच्याकडून बुक्स वगैरे त्यामध्ये टाकून घेऊ शकतात. अशा पद्धतीची व्यवस्थासुद्धा आम्ही सर्व्हिस या ठिकाणी देतो. म्हणजे आपण आता या ठिकाणी ही गोष्ट जाणून घेण्याचा प्रयत्न केला की परीक्षा पोर्टल ॲपमध्ये एक तर स्टडी मटेरियलचा पार्ट आहे, एक ॲप्लिकेशनचा पार्ट आहे, ज्याच्यामध्ये अशा पद्धतीने क्वेश्चन भरले जातात. मग तुम्ही म्हणाल की सर क्वेश्चन तर तुम्हीच भरून देत आहे, मग शाळेला किंवा शाळेच्या शिक्षकांना काय काम करायचं आहे? तर या ठिकाणी बघा, मॅनेज स्टुडंट. शाळेच्या शिक्षकांना या ठिकाणी काय करायचं आहे? त्यांना त्यांच्या शाळेचे स्टुडंट ॲड करायचे आहे या ठिकाणी. आणि ते स्टुडंट जे आपण ॲड करतो तर ते स्टुडंट ते स्वतः शाळा पण ॲड करू शकतात किंवा आम्हाला सांगितलं आम्ही पण ॲड करू शकतो. त्यासोबतच या ठिकाणी बघा, स्टुडंटचा रिपोर्ट या ठिकाणी डेली जनरेट होतो. कुठल्या बोर्डचा स्टुडंट आहे, कुठल्या क्लासचा स्टुडंट आहे, त्याची आत्ता कुठली एक्झाम झाली आहे, ती एक्झाम ते बघून इथून तुम्ही या ठिकाणी पूर्ण त्या वर्गाचा रिझल्ट येतो. म्हणजे या ठिकाणी जर आपण बघितलं इंग्लिश मिडियमची 8वीची एक्झाम आहे आणि ती एक्झाम जर आपण बघितलं, जसं आता ही एक्झाम आहे, एक टेस्ट सॅटर्डे म्हणून आपण एक्झाम दिली होती, एका मुलाने दिली होती. तर ती कुठल्या मुलाने दिली, किती क्वेश्चन अटेम्प्ट केले, किती चुकले, किती बरोबर आले, किती टक्के त्याला निकाल आहे. तर ही सर्व गोष्ट या ठिकाणी शाळा किंवा प्रिन्सिपल किंवा क्लास टीचर बघू शकतात. ही एक गोष्ट या ठिकाणी आहे. मग तुम्ही म्हणाल शाळेच्या शिक्षकांना हे ॲप कसं वापरायचं आणि कशी एक्झाम तयार करायची? तर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला या ठिकाणी बघा मॅनेज एक्झाम हा एक पार्ट आहे. तर शाळेच्या शिक्षकांना काय करायचं आहे, तर शाळेचे शिक्षक ज्या वर्गाला शिकवत असतात त्या वर्गामध्ये त्यांनी आज जो काही टॉपिक शिकवला असेल, समजा या ठिकाणी बघा प्रॅक्टिस टेस्ट, आपण एक उदाहरण घेऊया इंग्लिश मिडियमच्या स्कॉलरशिपचं. मग असंच हे उदाहरण सगळ्या ठिकाणी अप्लाय करू शकता. इंग्लिश मिडियम बोर्डची शाळा आहे, त्या बोर्डमध्ये इयत्ता 8वी आहे आणि ते इयत्ता 8वीला एक स्कॉलरशिप द्या बघा, JNVs, NNMS, ऑलिम्पियाड, सगळ्या प्रकारचे किंवा स्कॉलरशिप. आता आपण स्कॉलरशिपचं उदाहरण घेऊ. एक स्कॉलरशिपला शिकवणारा एक शिक्षक आहे आणि त्या शिक्षकांनी आज एक पर्टिक्युलर टॉपिक शिकवला असेल आणि हे ॲपचं उद्दिष्ट काय आहे आपल्या, की विद्यार्थ्यांनी रोजचे रोज जे काही रोज त्याला शाळेत शिकवलं जर गेलं असेल त्याला रोजचे रोज त्याची टेस्ट द्यायची आहे. मग अशा पद्धतीने या ठिकाणी एक शाळेचा शिक्षक काय करणार, तो ज्या वर्गाला ज्या विषयाला शिकवतो, इंग्लिशचे शिक्षक असतील तर इंग्लिश शिक्षक काय करतील, ते बघतील माझ्या इंग्लिश या वर्गामध्ये जवळपास हे 10 प्रकारचे चॅप्टर त्या स्कॉलरशिपसाठी या अभ्यासक्रम शासनाच्या त्या एक्झामचा आहे. तर हे पहिला चॅप्टर आज मी शिकवायला सुरुवात केली आणि पहिल्या चॅप्टरमध्ये आज मी माझे पहिले 4-5 टॉपिक शिकून झाले. आज मी एक अँटोनिम्स नावाचा टॉपिक शिकवला आहे आणि मला या अँटोनिम्स टॉपिकमध्ये एक सब टॉपिक आहे अँटोनिम्स, याच्यावर मला टेस्ट घ्यायची आहे. तुमच्या लक्षात आलं? अशा पद्धतीने शाळेत जे काही शिक्षक शिकवतात ते त्यांच्या विषयाच्या जो विषय त्यांनी शिकवला त्याचा एक चॅप्टर असो, एका वेळेस 4 चॅप्टर असो, एका वेळेस एक टॉपिक असो, एका वेळेस 4 प्रकारचे टॉपिक असो किंवा तेवढे सब टॉपिक असो, त्याच्यावर ते टेस्ट तयार करू शकतात. आता आपण एक डेमो म्हणून बघा, इंग्लिश आणि मराठी असे 2 विषय घेऊ. त्या दोन्ही विषयाच्या या ठिकाणी बघा चॅप्टर येतात. इंग्लिशचा आपण व्हॉकॅब्युलरी चॅप्टर घेऊ, मराठीचा आपण शब्दसंपत्ती चॅप्टर घेऊ. आता या चॅप्टरमध्ये किती टॉपिक येतात या ठिकाणी बघा, एवढे टॉपिक येतात. तर इंग्लिशचा आपण अँटोनिम्स टॉपिक घेऊ आणि मराठीचा आपण या ठिकाणी बघा विरुद्धार्थी शब्द घेऊ. म्हणजे तुमच्या लक्षात आलं, आपण स्कॉलरशिपच्या इयत्ता 8वीच्या इंग्लिश आणि मराठी अशा 2 विषयावर एक टेस्ट घेत आहोत, जे की त्यांना अशा विद्यार्थ्यांना आपण असं गृहीत धरू का शाळेत शिकवलं गेलं असेल, एक अँटोनिम्स टॉपिक असेल इंग्लिशचा, मराठीचा विरुद्धार्थी टॉपिक असेल. आता हे जे टॉपिक दिले आहे याच्यावर आपण टेस्टला नाव देऊ. टेस्ट काय नाव द्यायचं आपण त्याला, स्कॉलरशिप असे आपण या ठिकाणी टेस्टला नाव दिलं. अशा पद्धतीने शाळेचे शिक्षक रोज ते टॉपिक सिलेक्ट करतील, टेस्टला नाव देतील. कधी एक्झाम घ्यायची, आज एक्झाम घ्यायची तर ती आजची डेट या ठिकाणी टाकतील. एक्झाम कधी स्टार्ट होणार आहे त्यांची, तर आता त्यांची एक्झाम आता स्टार्ट होणार आहे आणि एक्झाम कधी संपणार त्यांचीवाली, तर त्यांची एक्झाम आता आपण एक 11:19 एक्झाम सुरू करत आहोत. तर आपण ते काय करू, 11:39 आपण ती एक्झाम 20 मिनिटाची एक्झाम ठेवू. एक्झाम आपली या ठिकाणी संपून जाईल 20 मिनिटाची. त्या एक्झामला किती प्रश्न आहे ती या ठिकाणी बघा, आपण आउट ऑफ इथे दिले 30 प्रश्न असणार आहे. एका प्रश्नाला किती मार्क्स आहे, एका प्रश्नाला 1 मार्क आहे. आउट ऑफ या ठिकाणी बरोबर 30 क्वेश्चन आले. तुम्ही एका प्रश्नाला 2 मार्क्स द्या, या ठिकाणी 15 क्वेश्चन येतील. तर अशा पद्धतीने आपण एका प्रश्नाला 1 मार्क्स देऊ आणि विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी काही नोटीस लिहू शकतो की विद्यार्थी काही क्वेश्चन समजा डायग्रामचे क्वेश्चन आहे किंवा काही क्वेश्चनमध्ये काही ट्रिक आहे किंवा काही क्वेश्चनना काही एक्स्ट्रा मदत घ्यायची असेल किंवा जे काही क्वेश्चननी आहे, जे काही टेस्ट असतात, जसं की जॉग्राफीचं क्वेश्चन आहे याला तुम्ही नकाशा वापरा किंवा अशा काही नोटीस द्यायचं असेल त्या नोटीस पण देऊ शकतो. अन्यथा आपण या ठिकाणी विद्यार्थ्याला बेस्ट लक मेसेज देऊ शकतो. अशा पद्धतीने शिक्षक एक्झाम या ठिकाणी क्रिएट करतील. तुमच्या लक्षात आलं? म्हणजे विद्यार्थी कुठल्याही वर्गाचा असो, कुठल्याही बोर्डचा असो, त्याला शिकवणारे जे शाळेतले शिक्षक आहे त्यांनी जो काही स्पर्धा परीक्षांचा किंवा ज्या काही एक्झामचा सिलेबस शिकवला असेल अशा पद्धतीने ते एक्झाम या ठिकाणी इन्सर्ट करतील, एक्झाम क्रिएट करतील आणि ही एक्झाम आपल्याला त्या विद्यार्थ्यांना पाठवायची आहे त्या वर्गाच्या. मग ती कशी पाठवायची, या ठिकाणी असाइन कशी करायची, या ठिकाणी बघा एक्झाम ट्रान्झॅक्शनचा या ठिकाणी एक बटन दिलं आहे. तर एक्झाम ट्रान्झॅक्शनचं जे बटन आहे त्या बटनावर तुम्ही या ठिकाणी जर क्लिक केलं तर या ठिकाणी तुम्ही बघा, या ठिकाणी तुम्हाला ते बोर्ड दिसेल, कुठले कुठले बोर्ड आहे. इंग्लिश मिडियम बोर्ड आहे आणि त्या बोर्डचा कुठला 8वीचा वर्ग होता. तर 8वीच्या वर्गामध्ये बघा एवढे विद्यार्थी आहेत. आपण फक्त एकाच मुलाला टेस्ट डेमो देऊ. ह्या एका मुलाला आपल्याला ती एक्झाम पाठवायची आहे आणि एक्झामचं नाव काय होतं त्याच्या टेस्ट स्कॉलरशिप. ती एक्झाम आपण या ठिकाणी सबमिट केली, ती एक्झाम असाइन झाली.
म्हणजे तुमच्या लक्षात आलं की ह्या ज्या काही खाजगी क्लासेसचे लोक किंवा शाळेचे लोक जे काही हे ॲप वापरणार आहे, त्यांचं जे काही स्कूल लॉगिन त्यांना आपण देणार आहोत, त्यांना फक्त एकच काम करायचं, त्यांना सर्व माहिती या ठिकाणी सर्व क्वेश्चन सिलेबस आपण ऑलरेडी दिलेला असणार आहे. विद्यार्थ्यांची यादी त्यांनी जर आमच्या टीमला पाठवली तर आमची टीम ती सर्व माहिती त्यांना भरून देतील किंवा ते स्वतः पण भरू शकतात. आणि त्यांना जे काही क्वेश्चन भरायचे ते स्वतः पण ते क्वेश्चन ॲडिशन भरायचे असं भरू शकतात, स्वतःच्या नोट्स पण टाकू शकतात किंवा त्यांनी आम्हाला सांगितलं आम्ही तुम्हाला त्यांना सर्व्हिस देऊ, आम्ही टाकून देऊ. तर अशा पद्धतीने स्कूलचं लॉगिनचं एवढंच काम आहे की शाळेतले शिक्षक कुठल्याही वर्गाचे असो, ते ज्या वर्गात शिकवत आहे, ते 11वीचे असो, ते 12वीचे असो, ते MPSCचे असो, UPSC असो, ते ज्या वर्गाला शिकवत आहे त्या वर्गाचा सर्व सिलेबस या ठिकाणी टाकलेला आहे, क्वेश्चन बँक टाकलेली. त्यांना एक्झाम क्रिएट करायची रोजची रोज आणि ती एक्झाम त्या पर्टिक्युलर जे काही शाळेचे विद्यार्थी आहे त्या वर्गाचे, त्या वर्गांना ती एक्झाम ट्रान्झॅक्शनच्या थ्रू त्यांना ती असाईन करायची आहे. तर हा झाला शाळेच्या लॉगिनचा पार्ट. तर या ठिकाणी आपण शाळेचं लॉगआउट करू आणि आपण आता एक स्टुडंट लॉगिन करू का ज्या स्टुडंटला हे एक्झाम असाईन झाली आहे. तर आता आपण स्टुडंट लॉगिनच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यासाठी आपण एक टेस्ट आत्ता क्रिएट करून असाईन केली होती त्या विद्यार्थ्याचं लॉगिन आपण या ठिकाणी करूया. तर बघा, आपण युजर ID पासवर्ड टाकल्यानंतर अशा पद्धतीने विद्यार्थ्याचं लॉगिन या ठिकाणी होत आहे. त्या विद्यार्थ्याच्या लॉगिनमध्ये आपण त्याच्या डॅशबोर्डला बघू शकता विद्यार्थ्याची माहिती, त्याचं नाव, तो कुठल्या क्लासचा आहे, कुठल्या वर्गाचा आहे, ही सर्व इत्थंभूत माहिती या ठिकाणी येते. त्यासोबतच या ठिकाणी त्या विद्यार्थ्याचं स्टुडंट प्रोफाईल आहे, या ठिकाणी त्याची सर्व माहिती आहे. तुम्ही ती काही माहिती यातली त्याचा क्लास आणि त्याच्या शाळा ही गोष्ट सोडता बाकी त्याचं नाव, बर्थ डेट वगैरे याची काही माहिती चेंज करायची असेल आपण ती चेंज पण करू शकतो. या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत किती टेस्ट दिल्या त्याची ही तुंबत माहिती या ठिकाणी येते. या ठिकाणी सर्व आजवर त्याला असाईन झालेल्या नोट्स त्याची पण माहिती या ठिकाणी त्या विद्यार्थ्याला या ठिकाणी मिळते. त्यासोबतच तुम्ही जर त्याच्या परत आपण डॅशबोर्डला गेला तर या ठिकाणी बघा, त्याला तुम्ही या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की विद्यार्थ्याला जी टेस्ट असाईन झाली होती, आता आपण एक टेस्ट क्रिएट केली होती, टेस्ट स्कॉलरशिपची एक्झाम होती इयत्ता 8वीची, 16 तारखेची होती आणि 11:19 ती एक्झाम सुरू होणार होती. तर या ठिकाणी बघा, आपण ज्यावेळेस ती एक्झाम स्टार्ट करतो, अर्थात मी आता रात्री 11 वाजता हा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे म्हणून तो टाईम आपल्याला 11चा दिसत आहे. तर ज्यावेळेस आपण एक्झाम स्टार्ट करतो तर हे ॲप त्या विद्यार्थ्याला सांगतं तुझी टेस्ट स्कॉलरशिप नावाची तुझी एक्झाम आहे, 30 मार्काची एक्झाम आहे, त्यासाठी तुला 20 मिनटं आहे, त्याच्यामध्ये मराठी आणि इंग्लिश हे 2 विषय आहे. आणि जसं आपण एक्झाम स्टार्ट करतो तुम्हाला ही स्क्रीन दिसते, या स्क्रीनमध्ये टेस्टचं नाव येतं, टेस्ट स्कॉलरशिप, या ठिकाणी विद्यार्थ्याचं नाव येतं आणि एक 20 मिनटाची एक्झाम होती, ॲटो काउंटर या ठिकाणी सुरू होतं. बघा, काही विद्यार्थ्याचं 20 मिनटामध्ये त्याला ते एक्झाम द्यायची नाही तर ती ॲटोमॅटिक एक्झाम बंद होऊन जाणार आहे. आपण 30 प्रश्न घेतले होते, या ठिकाणी बघा 30 प्रश्न येत आहे. तर अशा पद्धतीने विद्यार्थ्याला या ठिकाणी प्रश्न त्याला दिसतो आणि 4 ऑप्शन दिसतात. आपण इंग्लिश आणि मराठी ह्या 2 विषयाची ही एक्झाम होती, तर इंग्लिशचे बघा या ठिकाणी प्रश्न येत आहे. अशा पद्धतीने ह्या ॲप्लिकेशनमध्ये सर्व भाषेचे प्रश्न येतात, इंग्लिश असो, मराठी असो, त्यानंतर हिंदी असो. मला तुम्हाला सांगायला खूप आवडेल की दुबईची एक CAT4 नावाची एक्झाम जी अरबिक लँग्वेजमध्ये आहे त्याचेसुद्धा प्रश्न आपण ह्या परीक्षा पोर्टल ॲपमध्ये देत आहोत. या ठिकाणी बघा, आता मराठीचा प्रश्न आला. अशा कुठल्याही बोर्डचा विद्यार्थी असो, कुठल्याही शाळेचा विद्यार्थी असो, कुठल्याही भाषेमध्ये त्याला परीक्षा द्यायची असो, तर सर्व प्रकारच्या भाषा ह्या परीक्षा पोर्टलमध्ये ॲप्लिकेशनमध्ये टाकून देण्यात आलेलं आहे. इवन उर्दू लँग्वेजसुद्धा ह्या ॲप्लिकेशनमध्ये चालते. मॅथमॅटिक्सचे जे मोठे डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशनचे जे काही प्रश्न असतात, जे कॉम्प्लेक्स प्रश्न असतात, इक्वेशनचे क्वेश्चन असतात, असे सर्व प्रकारचे प्रश्न जे आहे ते या परीक्षा पोर्टल ॲप्लिकेशनमध्ये चालतात. आता बघा, आपण किती प्रश्न सॉल्व केले आत्तापर्यंत? 10 प्रश्न सॉल्व केले. तर या ठिकाणी आपण आता एक्झाम एंड करूया. जसे आपण एक्झाम एंड करतो त्या ठिकाणी बघा, या ठिकाणी रिझल्ट येतो. रिझल्टमध्ये काय सांगण्यात येतं की तुमचे टोटल 30 प्रश्न होते, मराठी आणि इंग्लिश या विषयाचे प्रश्न होते. याच्यामध्ये ॲनाटॉमीज ऑपोजिट या टॉपिकवर इंग्लिशचे प्रश्न होते आणि विरुद्धार्थी शब्द या टॉपिकवर मराठीचे प्रश्न होते. 30 प्रश्नापैकी तुम्ही 10 प्रश्न सॉल्व केले आहे, ज्यातले तुमचे 4 बरोबर आले आहे. म्हणजे एकूण 30पैकी 4 बरोबर आले, म्हणजे तुम्हाला 13% मार्क्स या ठिकाणी मिळालेले आहे. आणि 20 प्रश्न विद्यार्थ्यांनी सॉल्वच नाही केलेले, म्हणजे या ठिकाणी बघा नॉट व्हिजिटेड. हे ॲप सांगतं की 20 प्रश्न विद्यार्थ्यांनी सॉल्वच केले नाही. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याने जर प्रश्न सॉल्व न करता एक्झाम एंड केली आणि पालकांना जर सांगितलं पप्पा मी एक्झाम दिली, तर पप्पा त्या विद्यार्थ्याचे कान पकडू शकतात, त्यांना सांगू शकतात की तू 20 प्रश्न अटेम्प्टच केलेले नाही. म्हणजे इतक्या मायक्रो लेवलची ट्रान्सपरन्सी ह्या ॲप्लिकेशनमध्ये आपण देण्याचा प्रयत्न करत आहोत. तर या ठिकाणी बघा ग्रेट रिझल्ट, जसंही विद्यार्थी गेट रिझल्टवर क्लिक करतो त्याचा पूर्ण रिझल्ट तयार होतो. त्या शाळेचं नाव, त्या शाळेचा ॲड्रेस, तर विद्यार्थी कुठल्या वर्गाचा आहे, काय त्याला या ठिकाणी किती प्रश्न होते आणि त्याला डायरेक्ट रिझल्ट तयार होतो त्या इंडिव्हिज्युअल एक्झामचा आणि तो रिझल्ट त्या पालकांच्या व्हॉट्सअपला जातो. म्हणजे बघा, विद्यार्थ्याला शाळेत रोज जे काही शिकवलं जाईल त्याची जर त्यांनी रोज टेस्ट दिली, त्याला किती समजलं नाही याचा पूर्ण इतुंबत रिझल्ट तयार होतो, पालकांना जातो आणि विद्यार्थ्याला पण समजतं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या ॲप्लिकेशनचं जे ब्रह्मास्त्र आपण त्याला म्हणू शकतो की विद्यार्थ्यांनी जेवढे काही प्रश्न सॉल्व केले ते सर्व प्रश्न पुनश्च एकदा त्याला या स्क्रीनवर दिसतात. बघा की तू पहिला प्रश्न सॉल्व केला, तू उत्तर कुठलं सॉल्व केलं, उत्तर तू ॲन्सर दिलं,
परंतु हे ॲप त्या विद्यार्थ्याला सांगतं तुझं उत्तर चुकलं होतं, उत्तर ए नसून उत्तर डी आहे आणि उत्तर डीच काय आहे त्याचं पूर्ण एक्सप्लेनेशन या ॲपमध्ये दिलं जातं. म्हणजे तुम्ही बघा की विद्यार्थ्याने जेवढे काही प्रश्न सॉल्व्ह केले, आता बघा तिसरा प्रश्न होता त्याने सॉल्व्ह केला, त्याचं उत्तर ए होतं, ए बरोबर आलं, या ॲपने सांगितलं ए उत्तर बरोबर आहे. आणि जे उत्तर त्याचं चुकलं असेल तर हे ॲप त्याला सांगतं की तुझं कुठलं उत्तर चुकलं. तर अशा पद्धतीचं एक ॲप्लिकेशन आपण तयार केलं आहे. म्हणजे भारतामध्ये असं कुठलंच ॲप्लिकेशन नाही की जे ॲप्लिकेशन इयत्ता पहिलीपासून तर 12वीपर्यंतच्या सर्व स्पर्धा परीक्षा त्या एका ॲप्लिकेशनमध्ये असतील, किंवा विद्यार्थ्याला जे काही ॲप्लिकेशन आहे त्याने उत्तर दिल्यानंतर त्याला इतक्या मायक्रो लेवलला त्याचं ॲनालिसिस त्याला भेटत असेल. आता हा झाला पहिला पार्ट की जसं मी तुम्हाला सांगितलं की शाळेचं लॉग इन घेतात, शाळेच्या लॉग इनमध्ये विद्यार्थ्याला ॲड करतात आणि अशा पद्धतीने विद्यार्थ्याला एक्झाम असाईन करतात आणि त्याचा रिझल्ट ते पण बघू शकतात, विद्यार्थी पण बघू शकतो अर्थात. आणि शाळा अशा पद्धतीने ॲप कंट्रोल करून विद्यार्थ्याकडून एक कंट्रोल ॲटमॉस्फिअरमध्ये एक्झामची तयारी करून घेऊ शकता, ज्याचं की सर्व गोष्टी त्यांच्या हातात असतील.